द्यायला लावतो कोण? देव. देवाना विचार केला उद्यापासून तुम्हाला दिसू द्यायचं नाही. याच्यावरली सत्ताच काढून घेतली. कशावरली? डोळ्यावरली. मग तुम्हाला काय म्हणतात लोक? हा काय? आंधळा म्हणतात. आंधळा. मग सत्ता त्या अवयवावर भगवंतानं सत्ता काढून घेतली. तिथं तुमचा नाईलाज आहे. सगळी सत्ता त्या देवाची आहे, संपूर्ण महाराज. मग तयाचे भजन चुकू नको. त्याचं भजन चुकू नका महाराज. राहायचंच किती दिवस आपल्याला? कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. या शरीराचा भरवसा नाही भरवसा. विठाला विठाला या देहाचा भरवसा नाही. क्षणभंगूर नाही भरवसा. फारे सावध थोडा माया पश्या. काय करा? सावध व्हा. जो गळा पडला नाही फासा, त्या काळाचा जोपर्यंत आपल्यावर फास पडला नाही त्याच्या अगोदर तुम्ही सावध व्हा. आणि काय म्हणा? राम राम स्मरा आधी शरीर जात आगवी नाशिवंत स्वभावे मनवणे तू अजून जावी पंडू कुमरा. हे शरीर जाणार आहे, याचा भरोसा नाही. आज आहे उद्या नाही. मग याच्या बाहेर या आणि याच्या बाहेर येऊन त्या देवाचं नाव घ्या. देवाचं नाव घेतलं की देव काय करत नाही महाराज? काय करत नाही? हा म्हणलं ते करतो. हाक मारली की देव आल्याशिवाय राहत नाही. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणजे आमच्या करता देव येतो. आमच्या करता. बाकी लोकांकरता देव येत नाही. गजेंद्राने हाक मारली भगवंत आले. आले का नाही? आले का नाही? येतो. प्रल्हादाने हाक मारली भगवंत अगदी सरसी ओढी घालून हाक मारावं लागते. हाक कशी मारावं लागती? प्रल्हादासारखी हाक मारावं लागती. काय गजेंद्रासारखी हाक मारावं लागती. देव आल्याशिवाय. एक जण बाहेर निघालं आणि झाडावर गेलो वरून चिरकू लागलो महाराज. देवाओ देवाओ काय बैल पाणी पाजत राहिले. तू हाक नाही झाडावर उडी टाकून जरी मेला तरी देव येत नाही. येत नाही का? अजिबात येत नाही. येऊ शकत नाही. हा
कशी मारली गजेंद्रानं? अंतकरणातून हाक मारावं लागते महाराज. हे 6च्या बाहेर जावं लागते. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार. ह्या 6च्या पलीकडे जाऊन हाक मारली की देव आल्याशिवाय राहत नाही. मग तुम्हाला चिंता करायची गरज नाही. तुमच्या करता देव येतो, पण त्याचं काय घ्यावं लागते? काय तुम्ही कसे येतो आहे तर खाऊ? मी काय सांगाल तुम्हाला? नाव घ्यावं लागतंय. तुम्ही होय नाही, नाही बी नाही मला का मला ऐकू नका की असं असं करू नका बरं. हा काय? अरे नाव घ्यावं लागतंय. नाव घेतल्याशिवाय देव येत. ती जाण पूर्वजाचे नवल कोण, उद्धरे संपूर्ण त्रिजगती. एवढी ताकद आहे त्या देवामध्ये. मग तो राम काय करतो? काय करत नाही? अरे त्याने काय केलं नाही? काय केलं नाही महाराज? काय करत नाही देव? काय करत नाही देव? तो हा न करीते काही, कारेली नव्हाना पायी. काय करत नाही देव महाराज? तुम्ही त्याच्या पायावर लीन का होत नाही? त्याचं भजन का करत नाही? पायावर लीन होणं म्हणजे त्याचं नाव घेणं. नाही तर उद्यापासून डायरेक्ट तुमचं डोसकं त्याच्या पायावर. तुम्ही त्याच्या पायावर डोसकं आपण जरी मेले तरी देव काम करत नाही. तुम्ही म्हणता तू असं म्हणला का? त्याचं कारण आलं पाहिजे. काय? त्याच्यावर भाव पाहिजे. बरं काय पाहिजे? भाव पाहिजे. अंतःकरणातून त्याचं चिंतन करावं लागतं. त्याला म्हणतात लीन होणं. काय? एक जण हे संताचा अवतार आहे बरं का. संत कशा करता येतात? उद्धराया जड जीव आहे महाराज. महादोषी केवढे पाप करू द्या, संत त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाहीत. एवढं महाराज पाप केलं वाल्यानं, वाल्यापुढे इतकं पाप